नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. सोशल मीडियावरती अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हप्ते वितरणाच्या अधिक ज्या घोषणा असतील किंवा हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, मार्च एप्रिल आणि असे 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत, तर अशा बातम्या येत आहेत. आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची ज्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती, तर या संदर्भातली मोठी अपडेट समोर आलेली आहे. साधारणतः मार्च महिन्याचा जो पहिला आठवडा आहे, तर याच्यामध्ये वर्षभर जो मागील वर्षाचा जो आर्थिक जो लाभ वितरित करण्यात आला, तर याच्या संदर्भातला लेखाजोखा किंवा प्रत्येक कार्यालयानुसार डॉक्युमेंटरी सबमिशन असल्यामुळे हा लाभ आहे तो पहिल्या 2 आठवड्यामध्ये वितरित होणार नाहीच आहे. पण याच्या संदर्भात एक चांगली आणि मोठी बातमी आलेली आहे. कारण का लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनातर्फे ज्या विकास विषयक योजना आहेत, तर यांचा लाभ वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. जशी लाडकी बहीण योजना आहे, तशा इतर योजना देखील आहेत. त्या योजनांचा लाभ वितरण देखील आता सुरू झालेला आहे. साधारणतः कालच संजय गांधी निराधार योजना असेल, तर या योजनेचा लाभ वितरण आहे, तर याची प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजेच आता शासनामार्फत ज्या विकास विषयक योजना आहेत, तर यांच्या आर्थिक तरतुदी संदर्भात पावलं उचलली जात आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी आर्थिक तरतूद करावी लागते, तर या संदर्भातली हालचाल शासन पातळीवरती सुरू झालेली आहे. म्हणजेच याचे जे अपडेट आहे, याचे जे हप्ते वितरणाचा GR आहे, तो लाडक्या बहिणींना आता कोणत्याही वेळी पोर्टलवरती होऊ शकतो. आपण सांगतच होतो की हप्ते वितरण या आठवड्यात होणार नाही आहे, साधारणतः पुढील आठवड्यामध्ये जाणार एवढं कन्फर्म आहे. पण यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी हीच की जी आर्थिक तरतूद करावी लागते, जी लक्षात घ्या की वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते, तर या संदर्भातील हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर याची जे अधिकृत घोषणा आहे, म्हणजेच महाराष्ट्रात GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे, तर या ठिकाणी अधिकृत GR मार्च महिन्याचा 1500 रुपये हप्ता वितरणाचा GR लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे. तर याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रित येणार नसून केवळ मार्च महिन्याचाच 1500 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे. तर आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे की शासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये हप्ते वितरणाचा GR महाराष्ट्र GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे, तर या ठिकाणी प्रसिद्ध होईल. हप्ते वितरणाचा GR आल्यानंतर आदित्य तटकर यांची घोषणा आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाचे 5 ते 6 दिवसांचा कालावधी यासाठी लागतो. त्यामुळे लक्षात घ्या की हप्ते वितरणाची प्रॉपर माहिती आपण देतच आहोत. तर आता GR लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. तर याच्यामध्ये हप्ता जो येणार आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे सध्या येणार नाही आहे. त्यांच्यासाठी EKYCचा ऑप्शन अजून आलेला नाही आहे. ज्या लाडक्या बहिणींनी नुकतीच EKYC दुरुस्त केलेली आहे, अशा लाडक्या बहिणींना हा लाभ येणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, कागदपत्र पडताळणीची प्रोसेस ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. ज्यांचं 61 वर्ष पूर्ण झालेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना पुढील म्हणजेच लक्षात घ्या की मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.